हा कुणाल जर दुखापत झाली तर तुषार जाधव यांच्याकडून ॲम्ब्युलन्स फ्री आणि षटकार उंचच उंच लांबच लांब बिगिट. तुषार जाधव कुठे असेल तर मंचावरती या. जीवन ॲम्ब्युलन्स सर्वात सर्वे पहिल्या चेंडूवरती जिथे एकच धाव होती तिथे 2 मिळाल्या. स्ट्राईक रोटेट झालं आणि हरेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. काल सुद्धा असे लांबलचक षटकार ठोकले. प्रत्येक मॅचमध्ये त्याला एक जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याने पूर्णपणे घेतला. दोन्ही सामन्यामध्ये अगदी 3 सामन्यामध्ये त्याची खेळी उपयुक्त राहिली. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेरचा चेंडू होता. छेडछाणी करण्याचा प्रयत्न वाईड बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच दाखवत असताना बॉल सीमा पार चाललाय. चौकार. चौकार षटकार येत असताना पाहतोय आपण सातत्याने धाबा आणि धाबा चालल्यात. फुल टॉस फायदा उठू शकले नाही आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आता शेवटचा बॉल 2 षटकार पुन्हा डॉट पुन्हा चौकार लेग स्टंपला होता. वाईट बॉलचा इशारा. 2 to go. दोन चेंडू वाईटच्या स्वरूपात आल्यात अद्यापर्यंत. चांगला बॉल कॅचचा कॉल. फिल्डर पाहतच राहिले मात्र तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. 2 धावा इथे मिळाल्यात. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये. स्कोर झालाय तो 16 रन्स. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. कॅच की मॅच नाही आहे. लक फॅक्टर आहेत मी म्हणेन हरेश केणीचा की प्रत्येक सामन्यामध्ये त्याला एक एक जीवनदान दिलं गेलाय. काल सुद्धा 2 सामने केला. दोन्ही सामन्यामध्ये जीवनदान मिळाल्या. त्याचा फायदा उचलला आणि आज सुद्धा सचिन साऱ्या एक आक्रमक चांगल्या क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल सोडलाय. त्यामुळे आता येणारा काळच सांगू शकेल की आता तुम्हाला किती महागात पडेल. चला पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या.
गोलंदाज युवराज, दुसरे षटक दुसरा ओव्हर. हो, पहिलाच बॉल भरपूर बाहेर फेकलाय. वाईटचा इशारा येत असताना याच्यानंतर पहिली सेमी ना. हो, या ठिकाणी लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. हा, रोहिदास दादा ही फर्स्ट सेमी फायनल आहे. नंतर सेकंड सेमी फायनल. आणि पिसवली संघ कॅप्टन आमच्या आयोजकांशी संपर्क करा. पिसवली टीम, पिसवली संघाचा कॅप्टन आपण संपर्क करा. हो, आता मात्र विक्रम होते स्ट्राईक वरती. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेसाठी निघाल्यात. काय रनिंग आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता गरज होती काय ते फेकाफेकी करण्याची. 3 धावा, जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा आल्यात. फर्स्ट सेमीफायनल सुरू आहे. जो सामना जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. आणि त्यानंतर लढत होईल पिशिवलीच्या विरोधात मोठा गाव यांच्यामध्ये सेकंड सेमीफायनल. वाईड बॉल, 1+1, 2 धावा. बाय 1 गेट 1. हा, कोमल हिरावले आल्यात. स्वागत कोमलजी. गुड नाईट. झाली आता गुड नाईटच. 12 वाजून गेले मग काय. चला पुन्हा एकदा वाईट. काय करतोय गोलंदाज. 3 चेंडू वाईट फेकल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पटका चांगला, इनसाइड आउट. 2 धावा. तो चेंडू सोडलाय. पुन्हा तिसरी धाव. स्कोर झालाय तो एकूण 28-28. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉल झाल्यात ते 3च बॉल झाल्यात. 3 वाईट फेकल्यात. एज होती या ठिकाणी. पुन्हा एकदा पाठीमागे चेंडू जातोय. 1 धाव. ओ, पटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला षटकार. 6 धावा. विक्रम भोईर. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बराच वेळ बॉल हवेत आहे. ओ, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. चला आता इथून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पाणी घेऊन जा.
बालादा पाणी न्या आता तुम्ही. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले आणि या ओव्हरमध्ये धावसंख्या 37 झाली. 37. 2 ओव्हर. बॉलर संदीप पाटील. चला चला मॅच सुरू करा. लय भारी होतं. यावेळेस चांगला बॉल पाहतोय आपण. पुन्हा मिस. संध्या आणि संध्याच मिळतात हरीश केणीला या मॅच मध्ये. नऊ चेंडू 17 धावसंख्येवरती खेळतोय हरीश केणी अद्यापपर्यंत. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुन्हा एकदा विकेट केलाय. बॉल हवेतून बाहेर. षटकार डिपीट विकेटला. 6 धावा. पुन्हा एकदा आउटसाइड अपस्टम. वाईट बॉल नाही. आता खराब प्रदर्शन होत असताना पाहा मिळते तुम्हाला. सेमीफायनलचा मॅच इम्पॉर्टेंट केलता. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. मात्र अशा भरपूर चुका केल्यात. झेलसुद्धा ड्रॉप केल्यात. वाईडसुद्धा भरपूर फेकले. एक्स्ट्रा रनसुद्धा भरपूर दिल्या. पुन्हा एकदा बिगिट केलं जाते. पुन्हा या ठिकाणी 4. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. जवळपास खेळाडू नाही आहे. 2 धावा तर सहजरित्या होतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. धावा झाल्या तर एकूण 50 कंप्लीट झाली आहे. 50 अप. 50 धावांची पार्टनरशिप बनवली गेली. हो आताचा बॉल बाहेर निघलाय. कीपर त्या ठिकाणी बीट. चाललंय काय सागाव संघाचं. एकालाही बॉल भेटत नाहीये. आणि पहा येथे काय करतोय सागाव संघ. नाहीये जेच बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळतात. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2-2 धावा होतात. चेंडूच कोणाला हातामध्ये मिळत नाहीये. अगदी खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. सूर्या सध्या तरी
हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. आता चेंडूला वळवलाय. षटक संपलं. तिसरा 3 षटकांचा खेळ समाप्त. धावात संख्या 52. पहिल्या षटकात 17 आल्या, त्यानंतर 20, त्यानंतर 15 आणि आता शेवटचं षटक. संदीप पाटील पुन्हा एकदा ज्युनियरला पाहतोय. सलामीची जोडी अद्यापर्यंत खेळत असताना चिकनगर संघाची हो चेक करायचा होता. या ठिकाणी एक धाव एकवटली जाते. लेग बायच च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना पाच चेंडूंचा केला. यावेळेस बाटच्या रडारामध्ये फेकून दिलाय. डीप मिड विकेट षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतात. एकूण धावा झाल्यात त्या 59 झाल्यात. बऱ्याच काळानंतर या 50 पेक्षा जास्त धावा तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिगिट केलंय. जास्त उंची लांबी सुद्धा तेवढीच नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. आता मात्र या रेशकिनीची विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद झाले. चेंडू शिल्लक आहेत ते 3. प्रशांत भोईर नेक्स्ट बॅटर. मैदानावरती आहेत. ऑन द टॉस खेळायचं होतं. एक धाव. टू गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चला टॉस साठी यायचंय. टीम
मोठागाव संघ आणि पिशिवली यांच्यामध्ये सेकंड सेमीफायनल होईल. मोठागाव आणि पिसवली. हो पटका इथे सुद्धा चांगला आहे. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅटर, चला राम. आणि 70ची गरज आहे. 69 धावा, 70ची गरज. चला टॉस करू दोन संघामध्ये. चला या, हा तुम्ही या. चला स्पर्धेचे आयोजक विशाल शेट्ट यांचे शुभास्ते टॉस करतोय. आमदार खासदार असं कॉइन वरती आहे. पिसवलीच्या विरोधात मोठागाव. आमदार असा कॉल आहे. आमदारच आलाय. टॉस पिसवली संघाच्या बाजूने. बॉलिंग ओके. चला सेकंड सेमीफायनल होईल. चला सामना लगेच सुरू होईल आणि सामन्याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा बाळू पाटीलच्या आवाज. थँक्यू. जगदीश पाटील पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 70चं लक्ष, भलं मोठं लक्ष. सलामीला सचिन आलाय, चेतन म्हात्रे आलाय. 70 धावा करायचा म्हणजे आपण बघितलं तर इथून मोठं संघर्ष करावा लागणार आहे. कृतज्ञता सागाव 40+ संघाला. जो संघ जिंकेल तो मग मेगा फायनल मध्ये पोहोचेल. सिरीज तरी बघा, आयोजकांनी सांगितलं की फायनलचे रन्स मोजले जाणार नाहीयेत, असेच त्यांचा नियम आहे. फक्त आपण तर सेमीफायनल पर्यंत धावा तुमच्या काउंट केल्या जाणार आहेत. बरोबर आहे. जे नियम आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. स्ट्रायकरला सचिन पाहिजे आता काय करतो, इथून प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागणार आहे.
क्षेत्ररक्षण आपण पहिले तिथं चांगलं झालं नाही, कारण सचिन जाधवने एक जेल सुटला, त्यानंतर बऱ्याचशा मिसफील्ड झाल्या, अवांतर धावा आल्या, त्यामुळे 70 धावा झाल्या, एकूण 70 झाल्या. 70ची गरज आहे. विक्रम येतो गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय, मोठागाव 40 प्लस संघाने टॉस जिंकला, आपण तर पिसोली 40 प्लस संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सचिन म्हात्रे चेतन म्हात्रे जोडी. सामना सुरू होतो. डिस्प्ले. विक्रम येतो गोलंदाजी मार्कवर टाकला. सचिन पॉवर प्ले मध्ये आता कशा प्रकारे बॅटिंग केली ते पाहिजे. पहिला चेंडू उडवलाय, मिडॉनच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आल्यात, अमित कडून झाले चूक, चुकीचं रूपांतर धावांमध्ये चौकार. आपण तर इथून 17.75 सरासरी धावा करायचं. 70 धावांचं लक्ष्य आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला पार करायचं असेल तर आपण जवळजवळ 17.5 सरासरी धावा करायचं. चौकार आलाय सचिनच्या बॅटमध्ये. सचिन बाजा किती संघर्ष करतो इथून. विक्रम गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गेट मारा करतो विक्रम भोईर. साकला सचिन फुलटॉस पूल केलाय, चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मधून. पंचांचा शब्द नो म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. एकूण 5 धावा. एकूण 5 धावाले. येणारा चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू. विक्रम तो सचिन एज, पण इथे फ्रीटचा चेंडू होता, त्यामुळे विक्रमला माहिती ऑस्ट्रमच्या बाहेर चेंडू टाकला तर कदाचित मोठा फटका येणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. 17च्या पेक्षा जास्त म्हणजे 17.50च्या सरसरीने 17.5च्या सरसरीने धावा करायच्या आहेत. साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिजन मध्ये मिड ऑन, वाडीश लॉंगरला क्षेत्ररक्षण पाहू शकता. बॅक पुढे गेले, पंच केला या बेलला, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार, चौकार. त्या धावफलकातील 13 धावा. नेक्स्ट सेमीफायनल आपण पाहू शकता. पिसोली 40 प्लस विपक्ष मोठागाव 40 प्लस. टॉस जिंकलाय पिसोली 40 प्लस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मोठागाव संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. विक्रम फुल टॉस आहे, डाऊन दी ग्राउंड, चेंडू चालला यावेळेला आपण पहिले तर मिड विकेट सीमा रेषा पार, चौकार. 17 आल्यात. चेंडू बाकी अजूनही आम्हाला दिनेश सांगतायत 2. दोन चेंडू बाकी आहेत ना. याच्या आधीच तर सुनील सांगितलं मी 2 चेंडू बाकी आहेत. नाही पण आता खेळाडू लक्ष द्या जरा. 2 चेंडू तर आम्ही सांगितले चौकार आल्यानंतर. मला वाटतं ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने घडत असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला काहीच मुभाच नसते. सतरा धावाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. सचिनचा संघर्ष सुरू आहे मैदानावर. प्रणय भेडेकरला देखील आपण पाहू शकता. खूप मेहनत, प्रचंड मेहनत. प्रणय ज्या ज्या वाहिनीमध्ये जातात ती वाहिनी पुढे नेण्याचं काम करतात ते. हो बॅकपट जाऊन पंच केला, 1 धाव इथे कंप्लीट केलं. धाव सगळ्यात फरक 18. चेतनला स्ट्राईक मिळते. आता
डाव्या आणि उजव्या हाताची जोडी मैदानावर पाहू शकता. त्यामुळे क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर विक्रम. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकला चित्र. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू चाललाय वन बाउन्स मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. षटक संपलंय. 70चं लक्ष असताना 22 आले आहेत. ची करते 16ची सरासरी आली. मॅच होऊ शकते. सचिन सारखाचा बॅटर थांबला तर इथनं सामन्यामध्ये वापसी करू शकते. आतापर्यंत आव्हान पण तर शाबूत ठेवलंय. कभी जो हरायचा झेल सुटला सचिनकडून, तिथे जर झेल पकडला असता कदाचित अजून धावा कमी असते बघायला मिळाल्या असं. पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाही. किसन भंडारी यांचं आगमन झालंय. गणेश डीजे मास्टरचा आवाज, डीजे मास्टर थोडासा वॉल्यूम द्या, गणेश पर्यंत आवाज पोहोचत नाहीये. हॅलो चेक, हॅलो चेक. गणेश बघा येतोय का आवाज? हॅलो हॅलो ओके. नाही थोडंसं रात्रीचा वेळ देखील आहे, ज्याने सर्व गोष्टी लक्ष द्यावं लागतं. नाहीतर खाकीवाले आले तर पहिला डीजे मास्टर कॉमेंट्रीमॅनला पकडतात. आवाज सांगणारे लगेच कुठे जातील सांगू शकत नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. 22 धावा झाल्या. दफल करते हरेश. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. हरेश आलाय. हरेश भोईरला आपण हरेश किणेला पाहू शकता. कोल्हुल एन कडून ऑन साईडला शॉट, फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. बॅटर बाद. अमितने झेल घेतला. सचिनने सुरुवात चांगली करून दिली. युवराज आलेत. हरीश. ओ चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. टॉट चेंडूची समाप्ती होते. 22 आल्या त्या पहिल्या षटकात. त्यानंतर 2 चेंडू डॉट गेले. सचिनचा विकेट गेलाय. युवराज आलाय. हरीश राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. अजून एक डॉट चेंडू. युवराज काय करतोय? चेंडू येण्याच्या आधीच बॅट फिरून मोकळं होतो. 3 चेंडू डॉट गेले. वापसी केली हरीशने. हरीश गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर तिकडे मार्क शकला युवराज. ओ झेलची शक्यता लिडिंग आहे. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट केली. चेंडू सीमा पार होतो का पाहायचंय? 2 झाल्यात. तिसरी होते का पाहायचंय? 3 झाल्यात. 25 धावा. 45 पाहिजेत. या आतापर्यंत या षटकात 3च धावा आल्यात.
25 धावा चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी केली हरेशने. चेतनला पण स्ट्राईकला पाहू शकता. चेतन म्हात्रे ऑन साईडला शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉट ताडमॅन एक क्षेत्रक्षण पॉईंटला आपण पाहू शकता. एक गलीमध्ये क्षेत्रक्षण प्रतिनाद पाहू शकता आणि एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता डीप कव्हर पॉईंट सीमार्षकडे. तर गणेश शेलार यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. मिडाफोर चेंडूचे गेला लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. तसं काय आपण करती 27 प्रेझरमन आपण एक सन्मान करतो या ठिकाणी. आमचे 40+ ग्रामीण संघटनेचे पदाधिकारी आणि पेशाने वकील असणारे आमचे मोठ्या गावचे उपाध्यक्ष आपले ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश दादा म्हात्रे यांचा आपण या मंचावरती करूया सन्मान. बालादादा भंडारी यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. O2 कॉमेंट्री बॉक्स. हो चांगला चेंडू यावेळेला काय समजलंच नाहीये. पंच देखील तेच सांगतात की तुम्ही फॉलो थ्रू मध्ये समोर आल्यात आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गॉफसी गेली या षटकामध्ये. पहिल्या षटकात 22 आल्यानंतर या षटकात फक्त आणि फक्त 5च धावा दिल्या. 70चं लक्ष असताना धाव फलकाती धावा लागल्यात फक्त आणि फक्त आपण बघितलं 27 धावा लागल्या आहेत. म्हणजे अजूनही 43ची गरज आहे. क्रिकेट आहे काही होऊ शकतंय. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. प्रशांतचा वापर केला जातो का पाहायचंय. प्रशांत उर्फ बाला येतो गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक गणवते. साईडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण मिड विकेट एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला डीप विकेटला एक क्षेत्ररक्षण चाललाय. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रशांत ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट टर्न पॉइंट एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. युवराज स्ट्राईक इनलाय. युवराज पाचार कशावर बॅटिंग करतोय. चेंडू खेचलाय डाऊन दी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचंय. तुमचा कॉल दिलाय. धावसंख्या दाखल का आपण पाहू शकता 29. 29 धावा. धावा दाखल करते प्रशांत युवराज. चांगला चेंडू होता यावेळेला. आपण त्याला ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला आपण बॅकवर्ड स्कॉर लेग रिजन मध्ये. 2री धाव इथून सहजतेने पूर्ण केले. सिंगल डबलने फरक काही पडणार नाही चिकनगर 40+ संघाला. कारण लक्ष मोठे 70 धावांचं लक्ष 31 झाले आहेत. प्रशांत गोलंदाजी मार्कवर रटाम ओव्हर तिकडे मारा करू शकतो. स्ट्राईकला युवराज. ओ सुर्रे गोलंदाजी डॉट चेंडूची समाप्ती होते. युवराजने भरपूर चेंडू डॉट खेळला. इथे एक मोठे फटके येत नाही त्याच्या मार्फतून. नाही गरज आहे नित्यंत. प्रशांत तुबाला 3 षटकासाठी जीवन मंडळ याच्याकडे 21 रुपये. डाऊन डी ग्राउंड चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1च धाव. आता जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केलं जातोय. धावा येत नाहीत. मोठ्या फटक्याची नित्यंत गरज होती. तर पहिल्या षटकात 22 आले तर सचिनने आव्हान टिकून ठेवलं होतं. त्यानंतर मात्र सचिन बाद झाला आणि तिथून मात्र थोडंसं आपण वरचढ ठरतोय वर्चस्व गाजवतोय तो म्हणजे आपण तर चिकनगर 40+ संघ 32 झाल्यात. धावा धावफलकात लागल्यात.
प्रशांत, चेतन उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल ड्रॉप. अमितला असं वाटलं की सर्कलच्या आपण षटकाराच्या बाहेर जाऊ, त्यामुळे त्याने झेल फेकलाय असा. 33 धावा, कारण इथून सिंगलने काही फरक पडणार नाहीये. जय आणि पराजय मधला अंतर फक्त सागाव 40+ संघ कमी करेल. स्ट्रायकरला युवराज. युवराजच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत, येणं गरजेचं आहे. मॅच आपण तर वन साइड आता बघायला मिळते. तर प्रतिकार सचिनने केला. ओ फटका चांगला यावेळेला, गॅप मधनं चेंडू चाललाय का पाहायचंय. वन बाउंड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. घेतलाय कोमलनी. चला जरा फास्ट सामना सुरू करायचा लगेच, पण जरा विनंती, 33ची गरज आहे. अरुण आले गोलंदाजी, मार्कॉस टाकला चेतनला. आपण पाहू शकता फटका चांगला यावेळेला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चाललाय स्वीपा कव्हर रिजन मधून, सीमारेषा पार, चौकार. चार नाही धावू सगळ्या वाटतं. 41, 29ची गरज आहे अजूनही. अरुण पुन्हा गोलंदाजी, मार्क राईट आर्म ओव्हर द गट, मार्गदर्शक टाकला. चेतन उंच गेलाय, लांब गेलाय का पाहायचंय. षटकार. 43 झाल्यात, 23 पाहिजेत अजूनही. 4 चेंडू मध्ये षटकार मारावे लागणार आहेत. अजून एक ऑन साईडला टर्न केलाय, विकेटला चेंडू चाला वेगाने. 1 धाव मिळते. तसं की 48, 22ची गरज आहे 3 चेंडू मध्ये आता. धावा झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. अरुण गोलंदाजी, मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट, मारा करतोय. पण वाईट चिकून करतायत. 49 धावा धावफलकातील लागल्या आहेत. अरुण गोलंदाजी, मार्कवर राईट आर्म राऊंड द गट, मारा करतोय. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चाललाय. आपण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले. 1 मिनिट 50 कंप्लीट. 50 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 20 पाहिजे. जिथे झेल सोडले ना आणि भरपूर अतिरिक्त धावा दिल्या तर मग इथून आपण तर गाव 40+ संघाला पराभूत व्हावं लागणार आहे. तर जे कॅच जर इंट्याचा पकड आपण तर हरेचा पकडला असता कदाचित आणखीन धावा कमी बघायला मिळाल्या असत्या. पण जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण 2. चेतन प्रयत्न करतो. अरुणने एंड बदललाय.
पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला डीप स्कोअर लगेच मध्ये मिसफील्ड झाले. चेंडू सीमारच्या पार चौकार. 54 धावा झाल्यात. 16ची गरज आहे. एक चेंडू 16. अजून एक उंच गेलाय चेंडू. चौकार. 58 धावा झाल्यात. पण इथून मात्र 12 धावेने संघ पराभूत झालाय. हाडलक सगळा 40+ संघ अभिनंदन. चिकनकर 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. पण तर त्यांचं अभिनंदन करूया. कारण झेल सोडलं ना तिथे मात्र जर